हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही एक तारी बघ. एक 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 हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमच्या काळबा जाईल. जनार्दनी आमच्या काळबा जाईल. बोली तो देखा बिना बहादुरी. बोली बोली तो देखा बहादुरी. बोली बोली तो देखा बिना बहादुरी. बोली बोली तो देखा बिना बहादुरी. बोली बोली तो देखा बिना बहादुरी. बोली बोली तो देखा बहादुरी. बोली बोली तो देखा बिना बहादुरी. बोली बोली तो देखा वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा 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 वर्तमान खोटे. लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगागे भाई पिंगागे. पिंगागे भाई पिंगा. 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 अवगा 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 डांगल दिगागे. 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 डांगल दिगागे. नको 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 गालू पिंगागे. नको 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 गालू पिंगागे. नको नको गालू पिंगागे. नको 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 गालू पिंगागे. ताडी ताडी ताडी. नको 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 गालू पिंगागे. 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 शेत जाना तुम्ही शेत जाना टिपरीवाळ्याच्या गाईवर. शेत जाना तुम्ही शेत जाना टिपरीवाळ्याच्या गाईवर. करुणी उचीज करुणी उचीज प्रेम घाली हृदयात. दान मागायास अरे दान मागायास. 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 हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा बारी. सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वार. माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. प्रेम नगरा बारी. सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी.
कॅमेरे फिरवा इकडे कॅमेरे सॉरी सब एक साथ सब एक साथ धन्यवाद माय बाप जवळ फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका धन्यवाद धन्यवाद तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका पिंगा 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 बहादुरी बोली बोली तो देखा पिंगा बहादुरी बोली बोली तो देखा बहादुरी बोली बोली तो देखा पिंगा बहादुरी बोली बोली तो देखा पिंगा बहादुरी बोली बोली तो देखा पिंगा बहादुरी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा क्या बात है वाह धन्यवाद लोकांनाही वाह तेव्हा तुम्हाला आता वाटत असेल कीर्तन झालं बुवा. तो पिंगळा म्हणता म्हणता साहेब आता पार आमचा मुंगळा व्हायची वेळ आली पण पिंगळा काही आमचा नाच सोडत हवा मी दररोज 2 टाइम पिंगळा म्हणून राहिलो 4-5 महिने झाले. पिंगळा म्हटल्याशिवाय लोकांना पण ठीक आहे ना विशाल महाराज खोलींच्या 31 वर्षाच्या आयुष्याचा तू विजय की गावागावात घराघरात पिंगळा पोहोचला करून घेतलं माझ्या मुक्ताबाईने माझ्याकडून आपली छोटी छोटी बच्ची ही पोरं आपली जर भजन गात असतील ती कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी कोणाच ऐकणार आहे त्यांना तुम्ही उत्तर सुद्धा देऊ शकत नाही. एक पोरग सोमवारी नाही मंगळवारी नाही बुधवारी शाळेत गेलो गुरुजी म्हणत का रे आला नाही 2 दिवस तो म्हणजे तुम्हाला माहित नाही का अवकाळी पाऊस चालू होता सिल्लोडला पाऊस झाला आज मी येताना पाऊस झाला बरं का पावसाचं तुझ्या शाळेत नाही येण्याचं अहो म्हणे काय झालं सोमवारी आमच्या आईने चड्डी धुतली चड्डी मी बाहेर वाळत घातली चड्डी ओली होती पाण्यात भिजली चड्डी आता सुकीन तेव्हा सुकीन चड्डी सुकली शाळा सुटली कसा येऊ शाळेत बरं हे सोमवारचं झालं का आडवा पण तू मंगळवारी आला नाही शाळेत तो म्हणे मंगळवारी मी निघालो होतो पण मी तुमच्या दारात आलो तुमची चड्डी बाहेर सुकत होती बहुतेक म्हटलं तुम्ही जात नाही आज भयानक पोर ते त्यांना कीर्तनात हल्ले सुद्धा नाही जागेवरून पाहती छोटी छोटे मुली भलीकडे बाल्कनी बसलेली खूप पोरं बसली तिथं पण हल्ले सुद्धा नाही ती शांत बसू शकत नाही. ते कशाळे साहेब आले ते गुरुजींना विचारता का या वर्गात सगळ्यात हुशार कोण त्यांनी उभं गेलो उभा सगळ्यात हुशार आहे म्हणे साहेब अख्ख्या वर्गात सगळ्या वर्गात त्याच्या बुद्धीची सीमाच नाही सांग रे बाबू 35 आणि 35 तो म्हणे 80 का हो गुरुजी तोच हुशार आहे साहेब सगळ्यात पण तो 80 सांगून राहिला ना सांगू द्या म्हणे सांगले तर बाकीचे 100च्या पुढे कोणी 100 सांगेन 110 सांगेन तुम्ही काळजी करू नका मी दाबदूब करून त्याला वर्षात 70 लोक आणतो यातली पोरं तुम्ही आमच्या पुढे बसवल्यावर तिथं सुचू देत नाही आम्हाला काय सुचू देत नाही हे तर अनोळखी आहे सगळे त्यांना पण तरी ते कीर्तनाला 2 तास शांत चित्तानं बसतात ही माझ्या ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या शब्दातली ताकद आहे. विशाल महाराज खोलीचं काही नाही आहे. छोट्या छोट्या लेकरांना आपलं आवडतं आयोजकांना मनस्वी धन्यवाद आहे. तशी कीर्तनाची वेळ संपलेली आहे. तारीख घेताना काही पूर्ण भंग सुटला पाहिजे असं ठरलं नाही आपलं आबा वेळ संपली कीर्तन संपलं तसं तर खरंच बरं नाही. म्हणजे विठ्ठलदादा शिंदेकडे गोळ्या घेतल्या आणि इकडे उभा राहिला व्हायरल आहे ताप आहे आता अंगाला. मी म्हणतच होतो स्वप्नात आबांना 3 वेळा म्हटलं मी मोबाईल स्विच ऑफ करून उघडला म्हटलं आबा करून घ्या खरं इथपर्यंत आलो तोवर माझी इच्छा होती एकनाथ महाराजांनी कीर्तन केलं पाहिजे पण तुम्ही सगळे आले म्हटलं जसं होईल तसं होईल. आता मुक्ताबाईला प्रार्थना केली पण व्हायरल आहे सध्या चालू आहे त्याला काही इलाज नाही पण मुक्ताबाईंनी सेवा करून घेतली. देव हवा असेल कुठेही न जाता तुम्ही ज्ञानोबा तुकोबाऱ्यांकडे या तुम्हाला देव मिळेल. कोणते संत हो ते हे निवृत्तीनाथ
ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा संतापाई माता धरिता सद्भावी तिने भेटे देव आपे आप. काव महाराज ज्या संतांनी देव दिला त्यांच्याबद्दलची काही कृतज्ञता मनोनी संता अखंड भजावे. त्यांचं कायम भजन करावं, कायम भजन, दुसरं काहीच करू नये. कोणी केलं अहो त्यांचं भजन करणाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली तर स्वतः संत या पदावरती आरूढ झाले. नाथ महाराजांच्या तुमच्या पैठणला एक गावबा नावाचं पोरगा आणून सोडलं. कीर्तन संपलंय एवढं उदाहरण आहे, कारण घरी जायची तयारी चालू करा. त्या गावबाला सोडलं, त्याला दररोज पुरणपोळी लागायची साहेब. पुरणपोळी खायचा छंद छोट्या बाळा. नाथांच्या वाड्यात पुरणपोळी बनते म्हणून पुरणपोळी खायला आणलं. नाथ महाराज म्हटले मी देतो ग माई, त्याला काळजी करू नको तू. दररोज नाथ महाराज पुरणपोळी द्यायची. नाथ महाराज म्हणायचे अरे पुरणपोळी खातो तर देवाचं भजन कर, तो आपल्याला पुरणपोळी खाऊ घालतो. त्याच्या मुखात शब्दच बसत नव्हते. नाथ महाराजांनी त्याला एक दोरी दिली, सांगितलं या दोरीला एक गाठ पाडायची आणि म्हणायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तो त्या दोरीला गाठ पाडायचा आणि म्हणायचा पुरणपोळी पुरणपोळी पुरणपोळी. नाथ महाराज म्हटले वेड्या पुरणपोळी नाही रामकृष्ण हरी. मग येतच नाही त्याला. अरे पुरणपोळी देणारा जो मालक आहे त्याचं भजन कर ना. मग त्याला आठवलं आपल्याला नाथ महाराज देतात पुरणपोळी. ते म्हणायला लागले गावबा महाराज एकनाथ 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 म्हणता म्हणता झालं काय, एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता अनंत गोपाळ दासा धनीन पुरे गीत गाता आरती एकनाथा महाराजा समर्था विभुनी तुझी थोर सद्गुरु जगन्नाथा. एकनाथ म्हणता म्हणता ते गावबा महाराज भावार्थ रामायणाचे लेखक झाले. कुठं पूर्व संपलन कुठं उत्तरकांड सुरू झालं चांगल्या चांगल्या वाचकांच्या लक्षात येत नाही. केवळ कशाच्या आधारावर मनोनी संता अखंड भजावे. अखंड भजन केलं संतांचं तर ग्रंथ लेखक माणूस बनू शकतो. एक गावबा पुरणपोळी खाणारा पोरगा संत पदाला जाऊ शकतो. तुमचं माझं का भलं होणार नाही. देवाकडे जाऊ नका, तो तर इकडेच आहे. कुठं